धम्मध्वजाची पताका आपल्या घरावरती लावली पाहिजे, किंवा विहार वगैरे किंवा जिथे कुठे धम्मध्वज आहे फाटलेला वगैरे असेल, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो तर ध्वज फाटून जातात बघा. ध्वजाला फाटू देणं, त्याला मळू देणं, त्याला खराब होऊ देणं हा धम्माचा अपमान आहे आणि आपलाही अपमान आहे बौद्ध लोकांचा. म्हणून तो विहाराचा ध्वज असेल किंवा घरावरचा असेल तर आपण ध्यानावर असलो पाहिजे. तो ध्वज खराब नाही झाला पाहिजे, फाटला तुटला नाही पाहिजे, तो उलटाही झाला नाही पाहिजे. तर इथून घरी गेल्यावर किंवा विहारात गेल्यावर ते ध्वज तेवढे ठीक करा, म्हणजे किमान धम्मध्वज दिन साजरा झाला असं तरी म्हणता येईल. बाकीचं सोडा बा, काय जे असेल ते. भंतेजीचं प्रवचन त्यांनी धम्मध्वज म्हणजे काय नेमकं, भगवंताच्या बुद्धरश्मी ज्या असतात शरीरातून त्या ज्या निर्माण झाल्या त्याचा जो होता तो पभस्सरा म्हणजे 6 प्रकारचा कलर, म्हणजे 5च कलर पण त्याच्यातून 6वा कलर निर्माण झाला. तर ते चांगलं प्रवचन भंतेजीने दिली बघा. तर ही जी मी गाथा म्हणालो, आता मी हेतुपुरस्सर गाथा म्हणालो. बऱ्याचदा असं होते कधी कधी भगवंतानं सांगितलं 4 प्रकारचे लोक सांगितले, म्हणजे बऱ्याच प्रकारचे लोक सांगितले, तसे तुम्ही ऐकतच असाल. कधी कधी भगवान म्हणतात या पृथ्वीवरती सृष्टीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. कधी कधी भगवंतानं 3 प्रकारचे सांगितलेत. अंगुत्तर निकाय नावाचं जे आहे ना, त्या अंगुत्तर निकायामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या सांगितल्या भगवंताने. 2 प्रकारचे, 3